ज्येष्ठ पंडित वसंतराव देशपांडे यांनी आपल्या अत्यंत सुमधुर अशा स्वरामध्ये आदरांवर केलं. याच गीताने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात सादर करतील श्री नंदकुमार देशपांडे. या सुंदर गीताने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात. प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना वंदितो आणि सलग ती पुणे आकाशवाणीवरून ब्रॉडकास्ट करण्यात आली. त्यालाच पुढे गीत रामायण, एक अजरामर असं गीत काव्य आणि त्यातील एक सुंदर असं गीत कुशलवर रामायण गाते. स्वयं श्री राम प्रभू वैकरी कुशलवर रामायण गाते.
स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाणे कुशलव रामायण गाणे स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाणे कुमार दोघे एक भयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक भयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतिने तेजाची आरती ज्योतिने तेजाची आरती कुशलव रामायण गाणे वेशभूमीचे गंधर्वतते तपोवनीते वेशभूमीचे गंधर्वतते तपोवनीते वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण सात स्वरांच्या स्वर्गामधुरी सात स्वरांच्या सात स्वरांच्या सात स्वरांच्या स्वर्गामधुरी नवरसांच्या नवस्वरधुरी यज्ञमंडपी आल्या तरुणी यज्ञमंडपी आल्या तरुणी संगमी संगमी सोते जगनाहती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती श्रीराम 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 आणि तेज तेज म्हणजे प्रभू रामचंद्र आणि त्यांनी लावलेल्या ज्योती म्हणजे कुशलव ह्या त्याच्या लावलेल्या ज्योती आहेत. परंतु या दोघांनाही माहिती नाही आहे की हे आपली मुलं आहेत ते प्रभू हे आपले पिताश्री आहेत. आणि असं हे सुंदर वर्णन गदिमांनी त्यांच्या या अतिशय सुंदर अशा गीत रामायणातून व्यक्त केलं. नामस्मरण करणारं एक वेगळं गीत गीत रामायणातील नाही आहे परंतु प्रत्येकाला ते आवडेल असं आहे. आणि त्याच्यातली जी शेवटची ओळ आहे ती सगळ्यांनी तुम्ही पण गायची. चालेल सगळ्यांनी गायची काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांचे स्वर लागणार आहेत सगळे तालत गाणार आहेत आणि सगळ्यांना आपण आपल्याला हा सूर करायचा आहे सगळ्यात महत्वाचा प्रकार. तेव्हा दीपाली आपल्या समोर हे सुंदर गाणं सादर करतील आणि आपण सगळ्यांनी त्याला फॉलो करायचं.
आदर्शाचा आदर्श राम आदर्शाचा आदर्श राम एकवचनी हा श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम 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 जय राम भगवान पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र की अध्यक्ष असतात. आणि कामिनी आमोदकर खूप छान तुम्ही निवेदन करताय. सुनीलजी यांच्या मिसेस आहेत त्यांच्या दोघांसाठी पण जोरात टाळ्या होता. मला वाटतं दूरदर्शनच्या कोणी घेऊन आले तुम्ही आकाशवाणीचे आहेत ते छान त्यांनी खूप छानच त्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि इथे तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने जमाल किंवा असा माहोल आहे असं आम्हाला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे अजून आम्हाला खूप छान वाटतं इथे गाणं गायला आणि सगळ्यांसमोर. तर अजून आम्ही काही भक्तिगीत काही भावगीत गीतरामायण असं मिक्स करू कारण सगळ्यांना वेगवेगळ्या गाणे तुम्हाला ऐकायला मिळावे. गीतरामायण तर होणारच आहे पण त्याबरोबर आम्ही काही भक्ती भावगीत घेणार आहे. सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एक भक्तिगीत सादर करतो. बाबूजींनीच गायलेलं आहे. Oh
सोनी सोन्याचा पिंजरा. या चित्रपटाने हे गीत होतं बाबूजींचं, आकाशी झेपत गेली पाखरा. रवींद्र महाजन यांनी त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी भूमिका केली होती. अत्यंत श्रीमंत घरातला एक मुलगा जेव्हा गरिबांसारखा राहून वागून दुनियादारी शिकायला निघतो त्यावेळेला त्याला उपदेश करणारं हे सुंदर असं म्हणलं तर भावगीत, म्हणलं तर भक्तिगीत. ज्या अँगलने त्याच्याकडे पाहाल त्यावेळेच्या लोकांनी जे काही काम करून ठेवलं होतं खरोखरच फार विचारपूर्वक काम केलं होतं. म्हणजे अगदी शब्दांची रचना, स्वररचना, त्याच्यातली गायकी, त्याच्यातले बारकावे. आणि म्हणूनच आज 50-50 वर्ष होऊन जातात तरी सुद्धा ती गाणी गायली जातात, ऐकली जातात. नाही तर आजकालची काही गाणी जानेवारी ते फेब्रुवारीत गायब झालेली दिसतात. असंच एक अप्रतिम गाणं श्री नंदकुमार देशपांडे आपल्यासमोर सादर करतो. एक सुंदर असं भक्तिगीत कानडा राजा पंढरीचा. नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाता कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही पारयाता. प्रकटला असा विटेवर निराकार तो निर्गुणेश्वर कसा हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा. परब्रह्म हे भक्तासाठी मुक्ती ठाकरे विवेकाची. परब्रह्म हे भक्तासाठी मुक्ती ठाकरे विवेकाची. उभा राहिला भावसावयव उभा राहिला भावसावयव तनुची पंढरीनाथा कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो सरस्वतीने असं काही वरदान दिलं की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नंतर कोणी होऊ शकलं नाही. लता भारतरत्नात इतक्या सर्वोच्च पदावर पोहोचले. तर त्यांच्या बहिणी म्हणजे मीना खडीकर झाल्या. पण होता शाब्बास सुनबाई. तुझे करो कुशीत तुझी आहे सेवा मानून गे आई सेवा मानून गे आई माय भवानी तुझे करो कुशीत तुझी आहे सेवा
आहे. खरोखर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. धन्यवाद सर. दीपाली गायक 10-11 वर्षाचा प्रवास त्यांचा आहे. खूप छान त्यांनी प्रगती केली. नाशिकमध्ये पण चांगलं त्यांचं नाव होतं होत चाललेलं आहे. आम्हाला पण अभिमान आहे. गुरूंना आपल्या शिष्यांचा सगळ्यात जास्त अभिमान असतो कुठे पण गेल्यानंतर. त्याच्यामुळे त्यांनी जोरात टाळ्या होता. खूप छान सादरीकरण केलं जातं. तू मेरा तुझा विठला तू मेरा तुझा माती पाय तुझे डोळा तूच मिसळशी सर्व पसार तुझ्या घटाच्या पलंगीला नसे अंक ना सुंदर असं राज्य चाललेलं होतं. परंतु त्याच्या पोटी काही पुत्रयोग झालेला नव्हता आणि त्यामुळे त्या दशरथ राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचं ठरवलं. त्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये एक दूत प्रकट झाला आणि त्या दूताने त्याला तो प्रसाद प्रदान केला, फळ प्रदान केली आणि सांगितलं की हा प्रसाद तू तुझ्या राण्यांना भक्षण करावे असेल जेणेकरून तुला पुत्र प्राप्ती होईल. तर तो दूत काय म्हणाला, कसं म्हणाला हे गदिमांच्या त्या उत्तम लेखणीमधून ऐकण्यासारखं आहे. ही कहाणी प्रत्येकाला माहिती आहे. मी आता खूप काही नवीन सांगितलेलं आहे, प्रत्येकाला माहिती आहे. परंतु दशरथा घे पाय सदा तुझ्या यज्ञी प्रकट झालं हा माझा सन्मान. म्हणजे तो त्या ज्याला आपण वरदान द्यायला प्रकट झालोय त्याला सुद्धा सन्मानित करण्याची जी भूमिका मांडतोय ही खरी गदिमांची वैशिष्ट्य आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या मला तुझ्या यज्ञी प्रगट झालो हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदा तव यज्ञाची होय सांगता, तव यज्ञाची होय सांगता, कृत झाल्या रे कृपा तुझावर श्री विष्णू भगवान. दशरथा
क्वचित लोकांना माहिती आहे की गीत रामायणाचे अनेक भाषांमध्ये सुद्धा भाषांतर झालेले आणि बाबूजींनी ज्या चालीत ते गायलेलं आहे त्या चालीची कुठलीही एक मात्राही न बदलता जशाच्या तशा चालीत ते गायले जातं. त्या भाषा ऐकून मी सुरुवातीला पण थोडंसं मला वेगळं वाटलं. ती माहिती मी तुम्हाला खास करून शेअर करतो. मराठी गीत रामायण प्रत्येकाला माहिती आहे, परंतु मराठीच्या व्यतिरिक्त हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत आणि कोकणी एवढ्या भाषांमध्ये गीत रामायण झालेलं आणि गदिमांची ती अजरामर लेखणी एवढ्या 9 भाषांमध्ये सुद्धा, म्हणजे मराठी व्यतिरिक्त 9 भाषा. ही माहिती मला मुद्दाम एवढ्यासाठी सांगायची वाटते की आपली जी माय मराठी आहे त्यामधलं जे साहित्य असतं ते खूप उंचीवर जातं, परंतु आपल्यालाच त्याचं फारसं कौतुक नसतं. आणि गदिमांच्या या आधुनिक वाल्मिकतेचा हा जो ठसा गीत रामायणाच्या माध्यमातून त्यांनी उमटवला आणि एक वरदान आपल्या रसिकांना प्राप्त करून दिलं, त्याबद्दल खरोखर गदिमांसाठी आपण टाळ्या वाजवाव्या. यानंतर एक सुंदर असं गीत गीतावरती आपल्यासमोर सादर करते.
ही सुंदर अशी चाल आणि अरुण दाटे या गुणी गायकांनी अजरामर केलेलं हे गीत आणि मंगेश पाडगावकरांचे अप्रतिम असे शब्द. या जन्मावर या जगला शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगलावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगलावर शतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण कशी रुजुलाली पाती. फुलेला जे बघून कुणाचे फुलेला जे बघून कुणाचे. या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा साज कोणीही केली. रंगांचा उघडून या पंखा शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. आणि तो प्रसाद यथावकाश त्या राण्यांनी भक्षण केलेला आहे आणि त्यांना अगदी सांगितल्याप्रमाणेच पुत्रप्राप्ती पण झालेली आहे. प्रभू श्रीरामचंद्र, श्री लक्ष्मण, भरत असे अनेक सगळे माहिती असलेलेच आपल्याला पुत्र तिथे जन्माला आलेले आहे. रामजन्माचं गाणं गदिमांनी लिहायला घेतलं तेव्हा ते रात्रीचे 12 वाजून गेले आणि त्यांच्या पत्नी म्हणून सांगत होत्या की अहो झालं की नाही अजून लिहून, अजून झालं की नाही, कारण की बराच वेळ झाला ते गाणं काही फायनल होत नव्हतं. ते लिहायचे, परत तो कागदाचा गोळा करून फेकून द्यायचे, परत दुसरा कागद लिहायचे, परत फेकून द्यायचे, परत. तेव्हा अण्णा म्हणाले हो तो प्रभू रामचंद्र आहे, प्रसव काळ थोड्या जास्तीच होतील ना. प्रभू रामचंद्र अवतार आहे, सर्वसामान्य मूल तिथं जन्माला येत नाही. तेव्हा राम जन्माला म्हणजे मी पण थोडंच देणारच, परंतु तुम्हालाही विनंती करतो तुम्हीही सहभागी व्हा या प्रभू रामचंद्राच्या सोहळ्याला. हॅलो. त्यात शुद्ध नवमी तिथे उष्ण हे सूर्य थांबला राम जन्मला सखे राम जन्मला
त्याबद्दल तुम्ही स्वतःसाठीच टाळ्या वाजवून घ्या. थांबलं नाही. तुमचा सगळ्यांचा सहभाग, तुमचे एंगेज, त्याच्यामध्ये तुम्ही जी इन्व्हॉल्वमेंट दाखवली ती खरोखरच वापरण्यासारखी होती. ते होतं, दुसरं काय आहे की जगात मानव दैवाच्या प्रारब्धाच्या अधीन आहे. तो पूर्णपणे स्वतंत्र नाही. असा होतो माणसाच्या आयुष्यात खूप अडचणी असतात. घडणाऱ्या घटना पूर्वसंचित किंवा नशिबावर अवलंबून असतात. ही प्रसिद्ध रचना विचार गदी माडगुळकर यांनी रचलेल्या गीत रामायण या अजरामर काव्य संग्रहातील एका गीतामधून आला आहे. खूप छान आहे. यामध्ये दैव जात दुःखे भरतात. श्रीराम श्रीराम दैव जात दुःखे भरतात. दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती माय कैकईना दोषी नव्हे दोषितात. राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. जगती पुत्र मानवाचा दोष नाचा. अंत उन्नती सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. पराधीन हाय जगती पुत्र मानवाचा. दोष नाचा. जीवासवे जन्मी मृत्यू जोड जात. तिसे भासते करसी वेड्या सोतीच्या फळाचा. पराधीन हाय जगती पुत्र मानवाचा. दोष
का